काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून मुंबईतील अटल सेतूची पाहणी करण्यात आली। राज्यात भ्रष्टाचारी सरकार काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा आरोप केलाय। अटल सेतूवरील रसाला पडलेल्या भेगांवरून पटोलेंनी हा निशाणा साधला। अटल सेतूला पडलेल्या भेगांचा मुद्दा विधानसभेत मांडणार असं नाना पटोले म्हणाले। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले आहेत। सर, TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या नवी मुंबईतील अटल सेतू या ठिकाणी आलात आणि या सरकारची पोलखेल केलेली आहे। आपण हे देखील रस्ता जो दाखवलेला आहे उडान पूल आहे, तिथे अक्षरशः भेगा पडलेल्या आहेत, त्याबाबत काय सांगा? हे सरकार भ्रष्ट आहे आणि भ्रष्टाचारासाठी हे सरकार बनलेलं आहे असं हे सिद्ध होते। आम्ही आरोप नाही, वस्तुस्थिती तुम्हाला दाखवायला आणलेली आहे आम्ही, आणि ही वस्तुस्थिती आपण पाहताय। आज आपण हे समुद्राच्या काठावर आहे। अटल सेतू हा समुद्रातून आलेला आहे आणि याच्यामध्ये निसर्गाची मोठी हानी केलेली आहे। जे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलं जात आहे त्याच्यातही निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली जाते आहे। हे समुद्राच्या काठावरचा हा भाग आहे आणि मँग्रोव्ज असतील, तिथल्या पहाड्या असतील ओरिजिनल, त्या कशा यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत ही आपण पाहतोय। त्यामुळे या प्रकरणात आम्ही विधानसभेत लढू आणि सरकारला हे सगळे पुरावे निश्चित मांडू। पण त्याच्यापेक्षा माननीय हायकोर्टाने आमची नम्र विनंती माननीय हायकोर्टाला की आपण सुमोटो हे सगळे प्रकरण घेतले पाहिजे आणि निसर्गाची हानी करणाऱ्या आणि भ्रष्टाचारी सरकारला आपण दिशा दिली पाहिजे, एवढंच आमचं मागणी आहे। काय वाटतं, याला जबाबदार कोण असेल? सरकार आहे, स्वतः मुख्यमंत्र्याकडे खात आहे। आपण याबाबत कोणाकडे तक्रार वगैरे काय करणार? आता तक्रार काय, खुंपणच शेत खात आहे आणि म्हणून विधानसभेत हा सूर्य आणि हा जयद्रथ ही स्थिती आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू। कॅमेरा पर्सन अजिल सह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई।